बाबूशेठ आमच्या संतोषनगर ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य बाबूशेठ ज्ञानेश्वर सरपती या मंडळींनी खऱ्या अर्थानं पूर्वीच्या सत्रातील अनुदान देण्याचे काम केलं आहे. त्यांच्याही आमच्या जन्मात काही हिंदी सोडण्याच्या मनापासून त्याचे स्वागत करतो, मनापासून हार्दिक करतो. ते नेहमी सांगत असतो की अशी गावची व्यक्तिमत्व मिळण्याचा आग्रह आहे समाजामध्ये आता या ठिकाणी बदल घडलेला आहे. परंतु समाज सामान्यांचा जो पेटी लागली किंवा लागलीचे असेल बाहेर रात्रंदिवस वाटत होते. आज आपला जगद्गुरु तुकोबारायांचा 341वा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना आज अकलूज या ठिकाणी दिसावलाय. अकलूज म्हणजे आपल्या पालखी सोहळ्याच्या पंढरपूरच्या प्रवासातील हा शेवटचा मोठा विसावा. या ठिकाणी मानाचं तिसरं गोल्डन होतं आणि उद्या बोरगाव सोडल्यानंतर आपला धावा होतो. पांडुरंगाचा आपण धावा करतो. म्हणजे आपण ज्यावेळेस कुठेतरी बाहेर गेलेलो असतो घरापासून आणि ज्यावेळेस घराच्या जवळ येतो त्यावेळेस आपल्या पावलांचं स्पीड वाढतं आणि लहान मुलं तर कळतच सुटतात. त्यामुळे तो धावा असतो. आपल्याला त्या ठिकाणी जुनी म्हण आहे की त्या ठेक्यावरती गेल्यानंतर ना पांडुरंगाचा मंदिराचा कळस दिसायचा आणि त्याच्यामुळे तिथं तो धावा व्हायचा. धावा आहे पंढरी विसावा. आणि मला आता आवर्जून असं सांगायचे की अकलूज सोडल्यानंतर पंढरपूर आलं असे एक आपल्या वारकऱ्यांमध्ये उमेद निर्माण होते. पंढरीची ही आपली 341वी वारी अतिशय चांगल्या पद्धतीने झाली आहे. सर्वांचा उत्साह मला पाहायला भेटलाय. आपली भैरवनाथ प्रासादिक दिंडी या दिंडीतील संख्या पाहून मला अक्षरशः माझं मन भरून आलंय की एवढे असे रोप लावली दारी त्याचा निरोगीला काढण्यावर मला आनंद झाला. कारण मला आपल्या दिंडीतले लांडगे साहेब हे आमच्याकडे आले होते. आम्हाला म्हणजे दिंडी जर आली आणि तर नक्कीच पुढे 2-3 वर्षामध्ये पंढरपूरमध्ये आपल्या दिंडीला महाराष्ट्र दिंडी किंवा मग आदर्श दिंडी म्हणून पुरस्कार मुख्यमंत्र्यांसाठी आपण देऊ. फक्त आम्हाला बजेट हे सोहळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने दिसलं पाहिजे. गणेश महाराजांना येतानाच विनंती केलेली आहे. 1 नंबर करू म्हणा. एक आदर्श दिंडी म्हणून आपण भैरवनाथ प्रासादिक दिंडीला एक पारितोषिक देऊ. अजून एक वैशिष्ट्य सांगायचं तुम्हाला मोरे परिवाराचं. आता आपल्या दिंडीच्या सभासदांनी आमचा खूप वेळा नावलौकिक केला. अतिशय सुंदर वाणी आहे त्यांची. मी त्यांना आवर्जून एक सांगू इच्छितो की आम्ही जो मोरे परिवार आहे हा पाटील परिवार नाही. हे तुम्हाला आवर्जून सांगतो. का सांगतो? या पृथ्वी तलावरती 400 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायांनी पहिली कर्जमाफी केली. जे तुकाराम महाराजांचे वडील सावकार होते. महाराजांचं कितीतरी हजारो एकर क्षेत्र होतं. महाराजांनी कर्जरोखे लोकांना दिलेले. सावकारीचा व्यवसाय होता वडिलांचा. संपूर्ण देऊन टाकलं. जमिनी दिल्या. सगळं दान करून टाकलं आणि पांडुरंगाचा धावा चालू केला. त्याच्यानंतर ज्यावेळेस आमचे नारायण महाराज पालखी सोहळा जनक म्हणतो आपण त्यांना, नारायण महाराज हे तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव होते आणि त्यावेळेस त्यांनी प्रथम पालखी सोहळा चालू केला. पालखी सोहळा चालू केल्यानंतर शाहू महाराजांनी देहुगावासारखी अनेक गावं नारायण महाराजांना इनामी दिली. त्याच्यामुळं मोरे परिवाराला प्रत्येक ठिकाणी इनामदार हा शब्द मानतात. कारण आम्ही घेतलं पण आणि दान सुद्धा केले. आज आमच्या संस्थांकडे 1 एकर सुद्धा जागा नाही देहुगावमध्ये. हजारो एकरचे आम्ही मालक होतो. तुकोबाराय पहिले होते. तुकोबारायांनी दान केलं. त्यानंतर आमचे नारायण महाराज आम्हाला छत्रपतींकडनं नागराला मिळाला. आम्ही तो सुद्धा दान केला म्हणून आम्हाला इनामदार म्हणतात. आणि तुकोबारायांनी शिकवलंय सोने चांदी मजबूत के समान. त्याच्यामुळे पंढरीची वारी पांडुरंगाची आज आपल्याला सगळ्यांना आहे. आपल्या सगळ्यांचा प्रवास सुखकर आनंद होईल. पुढे इथून पुढे आपल्या जे नवीन असतील त्यांनी पुढच्या वर्षीपासून ते उपासना या अजून आपला समाज वाढावा, एक आदर्श दिंडी व्हावी. यावर्षी आपल्या संस्थांनी गणेश महाराज मोरे आणि आमच्या सर्व पंच कमिटीने एक उत्कृष्ट निर्णय घेतलाय की दिंडीमध्ये चालणारे जे वारकरी आहेत आपले त्यांच्यापैकी काहींना चुकून जर काही दुःखद घटना झाली घडू नये, पण जर झाली एक मान म्हणून त्याने काय असं खूप मोठा फरक नाही पडणार, पण एक मान म्हणून आणि कुटुंबाला एक पावती म्हणून 1 लाख रुपयाचा आपण त्या ठिकाणी मदत टाकलेली आहे. ज्या मानाच्या आपल्या दिंड्या सोहळ्यामध्ये चालतात 1 लाख रुपये आपण वारकऱ्याला देणार. तर संस्थांच्या वतीने पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. असंच प्रेम आपण संस्थांवरती आणि सर्व कमिटीवरती ठेवावं आणि आपला प्रवास इथून पुढचा आणि आयुष्यभराचा सुखकर होऊ अशी संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो. यानंतर आमचे स्वप्नील महाराज मोरे
जे युवकांसाठी गेले 16 वर्ष फेसबुक दिंडीच्या माध्यमातून कार्य करतात. त्यांचं खूप मोठं कार्य आहे. आज त्यांचे करोडोमध्ये फॉलोवर आहे. जे करोड लोक घरी बसले आपली वारी पाहतात. रिंगण सोहळा म्हणा, रोजचे मुक्काम म्हणा, आपले विधिवत पूजा म्हणा, हे संपूर्ण लाईव्ह दाखवायचं काम अख्ख्या भारताला स्वप्नील महाराज मोरे करतात. यावर्षी त्यांचा एक छोटासा उपक्रम आहे, छोटा वारकरी. ते तुम्हाला त्यांच्याच वाणीत नाही सांगतील. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि रामकृष्ण हरी म्हणतो.